सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचं मतदानाची प्रक्रिया आज पार पडते। 99 मतदार केंद्रावर 32,000 सभासद हे मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा या पणाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदान प्रक्रिया पार पडत आहे। सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होताना आपल्याला देखील पाहायला मिळते। या निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन माजी सरकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे हे उभे राहिले आहेत। त्यांनी एक पॅनल मित्रपक्षासोबत टाकला आहे। आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत की दादा हे नेमकं पॅनल टाकण्यामागचं कारण काय आणि यावर्षी परिवर्तन घडणार का? यावर्षी परिवर्तन नक्कीच घडणार, मला 100% खात्री आहे। कारण या ठिकाणी मी 20 दिवसामध्ये जो या ठिकाणी सभासदांचा प्रतिसाद पाहिलेला आहे त्या माध्यमातून मला खात्री आहे 100% यावेळेला परिवर्तन घडणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय की ही संस्था आदरणीय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे। परंतु 50 वर्ष ही घराणेशाहीच्या माध्यमातून एका घराच्या मालकीची झालेली होती, ती या ठिकाणी उद्यापासून सभासदांच्या मालकीची करण्यासाठीचा हा माझा लढा आहे आणि मी तो 100% या ठिकाणी चांगल्या ताकदीनं लढलोय आणि 100% चांगल्या पद्धतीनं रिझल्ट येणार आहे। विधान परिषदेचा जर निकाल बघितला तर तो तुमच्या बाजूने होता, आत्ताचा निकाल कसा लागेल? 100% त्यापेक्षाही मोठ्या फरकाने या ठिकाणी आम्ही जिंकू। त्यावेळेला 32,000 मतं आहेत, त्यावेळेला 3,06,000 मतं होती, पण त्यावेळेला 44,000 जिंकलो होतो। त्यावेळेला 6,000 मतांनी मी या ठिकाणी जिंकणार आहे, म्हणजे त्या विजयापेक्षा 15% आणखी जादा मतं मी ह्याच्यात घेतोय। एकंदरीत जर तुम्ही बघितलं आता सभांच्या मध्ये सभासदांचा प्रतिसाद कसा आहे आणि त्यावर काय बोला? 100% सगळ्या झालेल्या सभा ह्या अतिशय उत्स्फूर्त आणि सभासदांनी मला अगोदर सांगितलं होतं की ह्यावेळेला तुम्ही सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा एका घराच्या माध्यमातून या ठिकाणी जो मालकीचा झालेला आहे हा सोडवून सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी हा लढा लढला पाहिजे आणि त्यासाठी मी मसूर या ठिकाणी एक पहिली सभा घेतली होती आणि त्या माध्यमातून सभासदांचं मत जाणून घेऊन मी या इलेक्शनला सामोरं गेलो होतो। अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण 5ही तालुक्यामध्ये सभासदांनी दिलेला आहे। कारण या संस्थेमध्ये बऱ्यापैकी 10 वर्षे इलेक्शन लागलेलं नव्हतं आणि त्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा इलेक्शन लागलेली नव्हती आणि ह्यांचा जो काय कारभार होता या ठिकाणी सत्तेची वेगळ्या पद्धतीची मस्ती या ठिकाणी या सत्ताधीशांना आलेली होती आणि आज 100% सर्व सभासद ही सत्तेची मस्ती उतरवणार आहेत। भाजपमध्ये 2 गट पडताना पाहायला मिळते, काँग्रेसमध्ये फूट पडले, त्यामुळे या मतदानावर काय परिणाम होईल का? अजिबात होणार नाही, कारण आम्ही भारतीय जनता पार्टीतले क्लीन चेहरे आणि या ठिकाणी अजितदादा गटाचे क्लीन चेहरे घेऊन या ठिकाणी निवडणूक लढलेलो आहे। बऱ्याच वेळा या ठिकाणी असं सांगितलं जातं की तिरंगी बिरंगी इलेक्शन नाही, हे इलेक्शन 100% आम्ही बहुमताने या ठिकाणी आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जिंकतोय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर परिवर्तन नक्की घडेल। घराशाहीला थांबवण्यासाठी हे पॅनल उभं करण्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा, अतीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।